नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट साधारण 5 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नोकरीच्या शोधात होतो. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे मला लवकरात लवकर नोकरी मिळणं गरजेचं होतं. मी मुंबईला माझ्या मानलेल्या बहिणीकडे, राधा ताईकडे, जायचं ठरवलं. ती तिच्या पतीसोबत मुंबईतल्या एका चाळीत राहायची. त्यांना 1-2 वर्षांचा मुलगा होता. राधा ताईचा पती, संजय, एका कंपनीत चपराशी म्हणून काम करायचा. त्यांची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. ते भाड्याच्या खोलीत राहायचे. राधा ताईने मला सांगितलं, तू इथे ये आणि नोकरी शोध. जेव्हा तुला नोकरी मिळेल, तेव्हापासून तू फक्त जेवणाचे पैसे देत जा, त्यामुळे आम्हालाही थोडा आधार मिळेल. मी लगेच होकार दिला, कारण मला पण नोकरी हवीच होती. तेव्हा माझं वय होतं 23 वर्ष. मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा सगळं माझ्यासाठी नवीन होतं. मी पहिल्यांदाच मुंबई बघत होतो. मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. तिथे एक मोठी झोपडपट्टी होती. तिथे मुस्लिम, दक्षिण भारतीय, मराठी असे सर्व समाजाचे लोक राहायचे. मी राधा ताईच्या घरी पोहोचलो, तेव्हा पाहिलं की तिथे फक्त एकच खोली होती आणि त्या खोलीच्या एका कोपऱ्यात 3-3.5 फूट उंचीच्या भिंतीचं एक छोटं स्नानगृह होतं. राधा ताई तिथे भांडी घासत होती. ते स्नानगृह बघून मला खूप आश्चर्य वाटलं. त्याला कसलेही पडदे नव्हते. जर कोणी उभं राहून आंघोळ केली तर त्याचं संपूर्ण शरीर दिसेल असं ते अर्धवट स्नानगृह होतं. मी गावाकडचा असल्याने हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. माझ्या मनात विचार आला, इथे आंघोळ कशी करायची? राधा ताई पडदा वापरता आंघोळ कशी करते? मी इथे आल्याने त्यांची गोपनीयता तर भंग झाली नाही ना? पण मग विचार केला, हे मुंबई आहे, इथे सगळं सामान्य आहे. गावाकडे लाज आणि असे शब्द असतात, पण मुंबईत सगळं मोकळं आहे. म्हणून मी याबद्दल जास्त काही विचारलं नाही. राधा ताईने हात धुतले आणि मला म्हणाली, जा, पाय धुवून घे, ताजं हो, मग आपण बोलू. ती लगेच बाहेर गेली. तिचा मुलगा घरातच खेळत होता. मी तिथेच ताजन झालो. राधा ताई शेजाऱ्यांशी बोलत होती. ती परत आत आली. तिने चहा ठेवला आणि मग गावाकडच्या गप्पा आणि नोकरीच्या शोधाबद्दल आमचं बोलणं झालं. मी म्हणालो, सुरुवातीला मला कसलीही नोकरी चालेल, अगदी मजुरी करावी लागली तरी मी इथेच करेन. माझा हा निश्चय ऐकून तिला बरं वाटलं. तिने सांगितलं की तिचा पती, संजय, खूप चांगला आहे आणि त्यांना माझ्याबद्दल आधीच सांगितलं आहे. माझं इथे राहणं त्यांना काहीच हरकत नाही. या परिसरातच त्यांचा मोठा भाऊ, विजय, राहतो. त्यांचं स्वतःचं घर आहे आणि ते इथेच स्थायिक झाले आहेत. त्यांना 2 मुली आहेत. छोटी मुलगी 8वीत आहे आणि मोठी मुलगी, सायली, 9वीत आहे. राधा ताई म्हणाली, संजय तुला विजय दादांकडे घेऊन जातील. तू त्यांना तुझं शिक्षण सांग आणि नोकरीबद्दल विचार. मी म्हणालो, ठीक आहे, चालेल. संध्याकाळी संजय घरी आला. मला बघून त्याने नमस्ते केला. त्याचा स्वभाव मला छान वाटला. जेवण झाल्यावर आम्ही दोघे विजय दादांच्या घरी गेलो. त्यांनी माझं शिक्षण विचारलं, माझा बायोडाटा घेतला आणि नोकरी शोधून देण्याचं आश्वासन दिलं. विजय दादांची पत्नी, अनिता वहिनी, गावाकडची होती. ती साधी पण बोलकी वाटली. त्यांच्या मुली, सायली आणि तिची छोटी बहीण, खूपच गोया आणि सुंदर होत्या. सायलीची स्मितहास्य खूपच आकर्षक होतं. तिचे डोळे टपोरे आणि पाणीदार होते. ती शरीराने सशक्त आणि सुंदर होती. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, मुंबईच्या मुली लहान वयातच किती आकर्षक दिसतात. कदाचित यामागे इथलं खाणपिणं किंवा सवयी असाव्यात, असं मला वाटलं. सायलीला बघताच मला ती खूप आवडली.
मी गावाकडचा असल्याने अशा सुंदर मुली याआधी फारशा पाहिल्या नव्हत्या. तिच्या वडिलांशी बोलताना माझी नजर तिच्याकडेच जायची. ती अभ्यास करत होती आणि अधूनमधून माझ्याकडे पाहायची, पण तिच्या नजरेत काही विशेष नव्हतं. त्यांच्या घरी संगणकही होता. मला संगणकाचं फारसं ज्ञान नव्हतं, पण त्याचं मूलभूत ज्ञान मला होतं. नोकरीबद्दल बोलणं झालं आणि अचानक अनिता वहिनी म्हणाल्या, तुझं पदवीचं शिक्षण झालं ना? मग सायलीला तू इंग्रजी शिकवशील का? आमच्या छोट्या मुलीची शिकवणी आहे, पण सायलीची अजून शिकवणी लावली नाही. तू घरी शिकवशील तर आम्हाला खूप आवडेल. हवं तर आम्ही तुझी फी देऊ. मी म्हणालो, फीची गरज नाही, पण ठीक आहे, मी शिकवेन. जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत मी तिला शिकवेन. नोकरी मिळाल्यावर रात्री वेळ मिळेल तसं शिकवेन. त्यांना हे ऐकून आनंद झाला. सायली माझ्याकडे पाहून हसली. मला मनातून खूप आनंद झाला. माझी इंग्रजी चांगली होती, त्यामुळे मला तिला शिकवण्यात काही अडचण नव्हती. दुसऱ्या दिवसापासून शिकवणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी मी सायलीच्या घरी पोहोचलो. ती शाळेतून आली होती आणि शाळेच्या गणवेशातच होती. तिचा स्कर्ट तिच्या मांद्यांपर्यंत होता, त्यामुळे तिच्या सशक्त मांद्या दिसत होत्या. अनिता वहिनींनी मला बसायला सांगितलं. चहा पिऊन झाल्यावर शिकवणी सुरू झाली. सायली माझ्यासमोर बसली. तिचा स्कर्ट आणखी वर गेला, त्यामुळे तिच्या मांद्या अधिक दिसू लागल्या. त्या बघून माझी नजर चुकली आणि मला अस्वस्थ वाटलं. तिने हे लक्षात घेतलं आणि स्कर्ट खाली ओढून सावरून बसली. मला तिच्याकडे पाहताना खूप अवघडल्यासारखं वाटलं. मग तिने इंग्रजीचं पुस्तक काढलं आणि सध्या कुठला धडा सुरू आहे, कुठपर्यंत शिकवला आहे, हे सांगितलं. मी तिला पुढचा धडा शिकवायला सुरुवात केली. मी बोलण्यात पटाईत असल्याने तिच्यावर छाप पडेल अशा पद्धतीने शिकवायला लागलो. शिकवणी सुरू असताना तिची आई बाहेर शेजाऱ्यांशी बोलत बसली, कारण तिला आम्हाला व्यत्यय नको होता. सायली माझ्याकडे सतत पाहत होती आणि अधूनमधून हसत होती. मीही तिला हसत होतो. तिला माझं शिकवणं आवडत होतं, हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शिकवणी संपली तेव्हा तिची छोटी बहीण शाळेतून आली. मी सायलीला निरोप देऊन घरी निघालो. घरी पोहोचलो तेव्हा राधा ताई आंघोळ करत होती. दाराला कडी नव्हती, त्यामुळे मी दार ढकलून आत गेलो. तेव्हा राधा ताई पटकन उभी राहिली. तिचं अर्धनग्न शरीर पाहून मी ताबडतोब तोंड फिरवलं. ती म्हणाली, अरे, मी आंघोळ करते, जरा बाहेर थांबशील का? मी घाईने दार ढकलून बाहेर आलो. मला खूप अवघडलं. बाहेर उभा राहून मी इकडे तिकडे बघत होतो. इथे माझी कोणाशी ओळख नव्हती, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नव्हतो. थोड्या वेळाने राधा ताई बाहेर आली आणि म्हणाली, सॉरी, मला दाराला कडी लावायला हवी होती. मी आत गेलो आणि विचारलं, इथे सगळ्यांकडे असंच स्नानगृह असतं का? ती म्हणाली, हो, इथे जागेची खूप किंमत आहे. गावासारखी मोठी जागा इथे नसते. छोट्याशा जागेत सगळं करावं लागतं. इथे मोठं घर घेणं म्हणजे स्वप्नच आहे. मग ती म्हणाली, झाली का तुझी शिकवणी? मी होकार दिला. आमचं जेवण झालं आणि मी तिच्या मुलासोबत खेळायला लागलो. तेवढ्यात सायली आली. आमची नजरांजर झाली. तिने मला पाहून हसत ताईला म्हणाली, काकू, तुम्हाला आईने बोलावलंय. ती मुलासोबत खेळत तिथेच थांबली. राधा ताई मला म्हणाली, तू इथेच थांब, मी जाऊन येते. ती सायलीला म्हणाली, सायली, तू काकांसोबत इथेच थांब, आणि ती नगरली. काका हा शब्द मला टोचला. एका सुंदर मुलीने 23 वर्षांच्या मला काका म्हणावं, हे मला अजिबात आवडलं नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, मुंबई पुण्यातल्या मुली आपल्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठ्या माणसाला काका म्हणतात. ही पद्धत मला अजिबात आवडत नाही.
सायली मला चिडवत होती की खरंच काका म्हणायचं होतं हे मला कळत नव्हतं. तिने टी शर्ट आणि लेगिंग्ज घातलं होतं. त्या कपड्यांमधून तिचं सशक्त शरीर उठून दिसत होतं. गावाकडे अशा मुली मी क्वचितच पाहिल्या होत्या. माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती. मनात वाटलं, जर ही माझी प्रेयसी झाली तर किती छान होईल. काहीही करून तिला पटवायला हवं. मग मी तिच्याशी तिच्या शाळेबद्दल, मित्रमैत्रिणींबद्दल बोलायला सुरुवात केली. तिनेही मोकळेपणाने सगळं सांगितलं. मी हळूच म्हणालो, एक गोष्ट विचारू? राग तर येणार नाही ना? ती साधेपणाने म्हणाली, हो, विचारा. त्यात राग कसला? मी म्हणालो, तू इतकी सुंदर दिसतेस, तुझा प्रियकर आहे का? तिने हस्त माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, का? तुम्हाला काय जाणून घ्यायचं? तिच्या उत्तराने मला कळलं नाही की तिचा प्रियकर आहे की नाही. मी गोंधळलो. मी म्हणालो, नसेल सांगायचं तर नको. मी सहज विचारलं. ती मुलासोबत खेळत माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहून हसली आणि म्हणाली, आणि असेल तर? माझा चेहरा उतरला. ती माझ्याकडे पाहून हसत होती. तेवढ्यात राधा ताई आली आणि आमचं बोलणं थांबलं. सायली निघताना ताईने तिला काही सामान दिलं आणि म्हणाली, हे आईला दे. सायली माझ्याकडे पाहून हसत निघून गेली. मला कळत नव्हतं, ती खरंच मला संकेत देत होती की फक्त माझी फिरकी घेत होती. असेच काही दिवस गेले. ती रोज शाळेतून यायची आणि दुपारी आमची शिकवणी सुरू व्हायची. आता मी तिच्या घरी बिनधास्त यायला जायला लागलो होतो. त्यांनाही माझा स्वभाव आवडला होता. शिकवणी सुरू असताना तिची आई बाहेर बसायची, पण बाहेरून आतलं सगळं दिसायचं. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त जास्त बोलणं शक्य नव्हतं. एक दिवस विजय दादांनी मला सांगितलं की एका ठिकाणी नोकरी आहे. मी मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली. त्यामुळे दुपारची शिकवणी बंद झाली. आता मी रात्री कामावरून आल्यावर सायलीला शिकवायला जायचो. तेव्हा तिचे सगळे घरी असायचे, त्यामुळे जास्त बोलणं होत नव्हतं. मला तिची खूप आठवण यायची, पण मी तिला कधीच काही बोललो नाही. मी तिच्यापेक्षा वयाने मोठा होतो आणि ती फक्त 15 ते 16 वर्षांची होती. शाळकरी मुलीला असं बोलणं मला योग्य वाटत नव्हतं. शिवाय मी दुसऱ्याच्या घरी राहत होतो आणि त्यांचा मानसन्मान जपायचा होता. तिच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसला होता. असेच दिवस जात होते आणि अखेर तो दिवस आला, ज्याने आमच्या आयुष्याला एक वेगळी वळण दिलं. एकदा माझी ऑफिसमधून दुपारी सुट्टी झाली होती. मी अचानक सायलीच्या घरी गेलो. तिची आई बाहेर गेली होती आणि वडील कामावर होते. घरी फक्त सायली, तिची छोटी बहीण आणि तिची एक मैत्रीण होती. त्या तिघी संगणकावर इंटरनेटवर एक प्रौढ व्हिडिओ पाहत होत्या. मला कोणतीही अडवणूक नव्हती, त्यामुळे मी सरळ आत गेलो. मला पाहून त्या तिघी गोंधळल्या. त्यांनी व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तो लगेच बंद होत नव्हता. शेवटी तो बंद झाला. मी सायलीकडे पाहून तसंच बाहेर निघालो. तिला वाटलं, मी हे सगळं घरी सांगेन. ती खूप घाबरली होती. मी 2-3 दिवस तिकडे गेलोच नाही. एक दिवस दुपारी तिच्या घरी गेलो. तेव्हा तिची आई बाजारात गेली होती, छोटी बहीण शाळेत होती आणि वडील कामावर होते. सायली एकटीच घरी होती. मला पाहून ती खूप तणावात दिसली. तिच्या डोळ्यात अपराधीपणाचा भाव होता. मी सहजपणे विचारलं, आई कुठे गेली? तिने मान खाली घालून सांगितलं, बाजारात. मी म्हणालो, काय झालं? इतकी टेन्शनमध्ये का आहेस? कुणी काही बोललं का? माझ्या सहज बोलण्याने ती हळवी झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडायला लागली. तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, सॉरी, त्या दिवशी तो व्हिडिओ. मला वाटलं तुम्ही आईबाबांना सांगा. ती पुन्हा रडायला लागली आणि मला अधिक घट्ट पकडलं. मी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणालो, सॉरी कसली? या वयात अशा चुका होतात. झालं ते झालं.
विसरून जाती म्हणाली, माझी मैत्रीण आली होती, तिने तो व्हिडिओ लावला. मला उत्सुकता वाटली, म्हणून आम्ही तो पाहिला. पण तेव्हा तुम्ही आलात. त्यानंतर मी असा व्हिडिओ कधीच पाहिला नाही. मी तिला समजावलं, या वयात असलं कुतूहल असणं साहजिक आहे. पण शाळेत लैंगिक शिक्षण योग्य पद्धतीने दिलं पाहिजे, जेणेकरून मुलांना नीट माहिती मिळेल. नाहीतर अशा चुका होतात. माझ्या बोलण्याने तिला धीर आला. ती हळूहळू शांत झाली. मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो, सायली, तुझ्या वयात असे व्हिडिओ पाहू नयेत, हे तुला कळलं ना? मग आता हे सगळं विसर आणि अभ्यासावर लक्ष दे. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती म्हणाली, त्या दिवसापासून मी खूप तणावात होते. मला वाटलं तुम्ही घरी सांगा. पण तुम्ही मला समजावलंत. आता मला खूप हलकं वाटतंय. खरंच तुमचे खूप आभार. मी तिला म्हणालो, सायली, जर माझ्या मनात वाईट हेतू असता, तर मी तुला ब्लॅकमेल केलं असतं. पण तू खूप गोड मुलगी आहेस. तुझ्या वयात चुका होतात, पण त्या योग्य पद्धतीने हाताळायला हव्यात. नाहीतर अनेक मुलींचं आयुष्य बर्बाद होतं. पेपरमध्ये अशा बातम्या येतात. काही मुली त्यांच्या प्रियकरांना वैयक्तिक फोटो पाठवतात, मग ते ब्लॅकमेल करतात. सोशल मीडियावर चुकीच्या ओळखीमुळे फसवणूक होते. त्यामुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर जपून कर. माझ्या बोलण्याने ती खूप प्रभावित झाली. तिच्या हृदयात मी जागा केली. मित्रांनो, मी बोलण्यात पटाईत आहे, हे मी आधीच सांगितलं. ती माझ्यावर खूप प्रभावित झाली आणि शेवटी मी तिला पटवलं. पुढे मी नोकरी करत MBA पूर्ण केलं आणि सायली डॉक्टर झाली. आज ती माझी पत्नी आहे. मी तिला त्या घटनेची आठवण करून चिडवतो. मित्रांनो, त्या दिवशी जर मी तिला ब्लॅकमेल केलं असतं, तर कदाचित मी तिच्या नजरेतून उतरलो असतो आणि तीही चुकीच्या मार्गाला लागली असती. त्यामुळे अशा संवेदनशील गोष्टी योग्य पद्धतीने हाताळायला हव्यात. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत. ही कथा तुम्हाला आवडली असेल, तर कृपया तुमचं प्रेम दर्शवा. ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.